ॲक्च्युली साडीचं हे करून बांधलेलं नव्हतं, ते लँडर होतं. ते पहिली दुसरी मुलासाठी ते लँडर देतात, जिल्हा परिषदेकडनंच देतात त्यांना. आणि ते बांधायचं पुराणात चढायला वगैरे ते वेगवेगळे पट्टे असतात, कलाची माहिती व्हावं हे व्हावं नाही. साडी बिडी काय बांधलं होतं, तिथलं जे सरपंचांनी काम केलं आहे ते सगळं भोगास काम केलं म्हणून ते पडलेलं. आणि दुसरं म्हणजे हाईट म्हणजे कालच तिथं त्याच्या बाजूलाच संडास बांधकाम करून आलं. संडासचं बांधकामाला खोदाई करायला पाहिजे ना, पायाचं जमिनीवरच ठेवलं आहे नाही, जमिनीवर ठेवून हे करून आहे. परत ते सगळ्या गावातले लोक जाऊन तक्रार करून बंद पडले. मला म्हणले साहेब आत्ताच बंद पडलो बघा म्हणले. म्हणजे काय चाललं काय. आणि ते हैदराबादचं सगळं तुम्हाला फोटो पाठवतं आणि पाठवते आमच्या माणूस सगळे 20 लाखाचा खर्च दाखवत येतं, तिथं 3-4 लाख खर्च झालं. संडास तसंच आहे, ते सगळे कचरा सगळं तिथं हैदराबाद शाळेचं असं भोगस काम केलेलं आहे. तेच सांगितलं शिवाला व चौकशी करा, कारवाई करा म्हणलं, कोण दोषी असेल त्यांच्यावर. असं झालं तर कसं काय. एक तर निधी मिळत नाही, मिळालं निधीचं पण असं केलं तर कसं चालणार आहे. प्रतिक्रिया काय दिली साहेब शिवसाहेबांनी? चौकशी करतो म्हणलं. धोकादायक वर्ग खोल्या नव्हत्या म्हणते ते. धोकादायक वर्ग खोली नव्हती नसताना देखील ते पडले असं विषय. धोकादायक नव्हती म्हणते. धोकादायक होते. 30-35 वर्ष झालं बांधलेलं आहे ते. 2 वर्षापूर्वी ते प्लॅस्टरचं काम केलेलं आहे तिथल्या सरपंचांनी कोणतरी प्लॅस्टर नीट केलं नाही ते हुकाचं ते खाली चाललं ते सगळं. ऑडिट पण केलं नाही, ऑडिटची गरज होती. गरज होती करायला पाहिजे. साडीने धोका बांधला होता का? नाही लँडर असतं बघा ते हुक का ते लहान पूर्ण हो ते दोरीचा धोका नाही, दोरीचं शिडी असतं, दोरीचं शिडी असतात ते असं त्या हां ते लँडरमध्ये चालायचं असतं. आणि ते साहित्यामध्ये जिल्हा परिषदेकडे देते ना शाळेला ते होतं. ते अजून ते बांधायला गेले होते, ते अजून बांधला पण होतं. साहेब अक्कलकोट तालुक्यातले बऱ्याचशा शाळा अशा आहेत आणि शैक्षणिक साहित्यांचा अभाव देखील आहे. बऱ्याच शाळा असा आहेत. हो भरपूर अभाव आहे. पाठीमागे ताईंनी देखील या ठिकाणी प्रस्ताव दिला होता, कारण काय गृहवाढीचा एक विषय होता, त्या संदर्भात देखील दिला होता. आता शाळा ती पाठीमागे भरते या ठिकाणी, पण विद्यार्थ्यांच्या कुठेतरी सुरक्षिततेचा अजूनही प्रश्न अक्कलकोट तालुक्यात आहे. 90% आहे अजूनही नाही. 90% आहे. 90% शाळा कधी पडते सांगता येत नाही. तिथं सिस्टीम काय आहे माहिती आहे का. जी कोण येत नाही तिथल्या सरपंचांनी करायचं, MB भरायचं, सही घ्यायचं, बिल काढायचं, असं सिस्टीम आहे सोलापूर जिल्हा परिषदमध्ये. काय करण्याचं नाही. पहिलं कसं होतं आमच्या वेळेला एखादं काम मंजूर झालं तर तिथं जी येणार, ते जागा स्पॉट दाखवणार, नंतर येणार लेआउट करणार. काम चालू करत असताना ते जी येणार, काम असं करा म्हणणार, मटेरियल टाकलं तर येऊन चेक करणार, हे मटेरियल असं वापरा म्हणणार. आता तसं काही नाही. काम त्यांनी करायचं, MB भरायचं, सही करायचं, संपलं. साहेब एवढी मोठी घटना घडली, त्या भागातील संबंधित लोकप्रतिनिधींनी देखील भेटणं गरजेचं आहे. सामाजिक संघटना वगैरे त्या ठिकाणी भेट देतात त्या स्थळाला. भेटतील काय कुठंतरी असतील, मिटिंगमध्ये इकडं तिकडे व्यस्त असतील भेटतील. त्याला कारवाई कोणावर व्हावं असं जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई. तुम्ही ते मुख्याध्यापकाला ते सराला त्याचा काय दोष आहे, त्या मुख्याध्यापकाचा काय संबंध आहे विचारायचं, ते मास्तरचा काय संबंध आहे, त्याला धरायला धरायचं. कोण चोर आहे त्याला पकडा ना. चोर सोडून साधूला पकडलं तर काय उपयोग आहे. बरोबर आहे की नाही. साहेब आता सर्व पूर्णपणे शाळा बंद आहे. वरांड्यामध्ये आता शाळा भरत आहेत. मी विचारलो काल तिथं जवळजवळ काहीतरी 110 ते 125 पोरं आहे तिथं. कोणी आले नाही भिवून शाळेला. फक्त तिथं 25-30 पोरं होते, ते पण बाहेर आहे. ते वरांडा पण कसला आहे, ते दगडगोट्याने भरलेले, ते बसता पण येते तसल्या ठिकाणी बसलेत मुलाला. मी म्हणलं बाहेर का बसवले साहेब, ते कोणी आत यायला नाही. आणि पाण्याची सोय नाही तिथं. एक पाईप काढले असं बाजूला मध्यान्ह भवनाचे जेवण बनवते, तिथं जेवतात मुलं, तिथे येऊन पाणी पितात. पण ते एक पाईप पडले तसं. अहो त्याला तोटी तरी बसवा, निदान पोरांना प्यायला, ते पण बसवले. म्हणजे एवढं चांगलं कारभार चालू आहे जिल्हा परिषद शिक्षण खात्याचं. जखमी विद्यार्थी आहेत का घरी आहेत ना. एक लहान पोराला 3-4 टाकी पडले. आणि उद्या विषय म्हणजे कोणतरी दवाच असतं. तिथे 2 मास्तरांनी चांगलं काम केले. ते पडत असताना असं पोरांना पोटात घेतलेत आणि स्वतःच्या अंगावर घेतले सगळे. 2 एक मुख्याध्यापक आणि मास्तर त्यांना लागलं भरपूर पाठीमागं. आणि मुख्याध्यापकाला डोक्याला जवळ 6-7 टाक्या आहेत. त्यांनी चांगलं काम केले. नाही तर ते एक पहिलीची मुलं किती जीव किती त्यांचा आहे. एकडून छोटंसं पडलं असतं तरी गेलं असतं, डोक्यावर पडलं असतं. पण त्यांनी ते वाचवले, तरी अंगाखाली घेतलेत त्यांना ते दोन्ही मास्तर म्हणून. म्हणजे समय सूचकता सुचलं त्यांना चांगलं. ते मास्तरांचं कौतुक करायला पाहिजे. उलट त्याला सस्पेंड करून टाकलं, त्यांच्यावर कारवाई केली. पण साहेब ऑडिटसाठी रिपोर्ट पण दिला नव्हता म्हणते, प्रस्ताव द्यायला दिला नाही. कोण? मुख्याध्यापकांनी, शिक्षण विभागाने. हां शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांनी विचारायला पाहिजे. नाही तुम्ही दरवर्षी ऑडिट होऊन जायचं, पण आता चांगलं काम केलं ते ऑडिट दिलं नाही म्हणजे कसं काय. तुम्ही सगळं करायला पाहिजे ना. दरवर्षी काय असतं ते सगळं ते
ठीक आहे, मुख्याध्यापकांनी दिले त्याला जबाबदार मला ठीक आहे, पण त्यांनी तुझ्या मुलाचा जीव वाचवला ना स्वतःच्या अंगावर घेऊन, हे पण बघायला पाहिजे. नाही, नाही, जीव वाचला तर साहेब, ह्या घटने- जीव वाचवलं बक्षीस या मिळालं. घटनेमागे अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील, कोण जबाबदार असेल तुमच्या मते? कोणी का असे ना, चौकशी करा, त्याच्यावर कारवाई करा. अधिकारी असतील, ठेकेदार असतील, तिथे गावचे पुढारी असतील किंवा तिथे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते, कुठल्या का पक्षाचे असे ना, हे असले शाळेच्या कामात असं हलगर्जीपणा करत असेल, लहान मुलांच्या जीवाशी खेळत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. गट शिक्षणाधिकारी आले नव्हते म्हणतात. तर शिक्षणात लय भारी माणूस आहे आमच्या सगळ्या, त्याला शिक्षण मंत्री करायला पाहिजे.